धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। खलाणे येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा जाहीर सन्मान। शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जिल्हा परिषद सर्वांग सुंदर शाळेत 7 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता भगिनींचा जाहीर सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गुढीपाडव्याची प्रतिकृती भेट देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख व शिक्षणाधिकारी चंद्रकांत साबळे यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथील ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉक्टर JS पाटील प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक शरद पाटील यांनी केले। शिंदखेडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी BS सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे व केंद्रप्रमुख ईश्वर बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भुरीसिंग गिरासे, गटनेते ज्ञानेश्वर भांबरे, गुलाबराव वाल्हे, माजी सरपंच कमलेश अहिरराव, शिक्षणप्रेमी खंडेराव, चंद्रकांत डिग्राळे, प्रशांत देसले, गुड्डूदादा अहिरराव, प्रकाश वाघ, ज्योती पाटील शिंदखेडा व मंगलाताई पाटील कापडणे यांची उपस्थिती होती। यावेळी ग्रामपंचायत सरपंच रत्नाताई शामू भिल, उपसरपंच संगीता गुलाबराव वाल्हे, रीता ज्ञानेश्वर भांबरे, योगिता सचिन वाघ, पूनम प्रवीण भदाने, नितिशा शिवाजी देसले, चिंताबाई वाघ, कमलबाई राजपूत, अनिता पोपट देसले, तेजसताई कमलेश अहिरराव आदींसह अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच शाळेच्या आजी माजी शिक्षिका विद्या जाधव, जयश्री गीते, प्राजक्ता बोरसे, वैशाली शिंदे, प्रिया सांगळे, मनीषा बोरसे व कविता पवार यांचाही गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर JS पाटील यांनी सांगितले की खलाणे गावात आयोजित केलेला महिला सन्मान सोहळा जिल्ह्यासाठी आदर्शवत आहे। महिलांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुसंस्कारित घडवावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, शरद पाटील, राकेश पाटील, प्रवीण कुमार सोनवणे, वैशाली शिंदे, मनीषा बोरसे, कविता पवार, प्रिया सांगळे, बाळू गिरासे, रोहन गिरासे, सविता ठाकरे, बेबीताई देसले, संजय वकील, ज्ञानेश्वर मोरे आदींनी परिश्रम घेतले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। या महिला स्वतःची वेगळी ओळख करतात। म्हणतात, कवीने म्हटले आहे, स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही सृष्टी आहे। हे केवळ म्हणणे सत्य नसून ते शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, पोलीस, संरक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केलेली आहे। आजचा दिवस एका दिवसापुरता नसून या महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्याचा या ठिकाणी आपण संपर्क करतोय। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आपल्या गावातील, परिसरातील, समाजातील महिलांचा गौरव होणे, जेणेकरून प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठलीही महिला असो, ती खेड्यातली असो, ग्रामीण भागातली असो, शहरातली असो, ती आपल्या जिद्दीच्या याच्यामुळे ती पुढे गेली आहे आणि समाजापुढे या महिलांनी आदर्श निर्माण केला आहे। आणि याच्यातूनच स्त्री शक्तीला प्रेरित करण्यासाठी आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी महिलांचा सन्मान आयोजित केला आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।